जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। देश सेवेसाठी 3 वर्षापूर्वी भारतीय सैन्यात भरती झालेले नारायणगाव गावचे सुपुत्र मनीष रावसाहेब साठे यांचे 10 मे रोजी लग्न झाले। मात्र लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना तत्काळ ड्युटीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेल्या मेहंदीसह देश सेवेला सर्वोच्च मानून मनीष 11 तारखेला कर्तव्यावर रुजू झाले। त्यांची पत्नी नमिता हिने ऑपरेशन सिंदूरसाठी मी माझं कुंकू पाठवत आहे अशा भावना व्यक्त केल्यात। मनीष यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या गावाला आणि पूर्ण नगर जिल्ह्याला त्यांचा अभिमान आहे। शिर्डी श्री साईबाबा संस्थानने देणगीदार साई भक्तांसाठी सुधारित देणगी धोरण जाहीर केलाय, ज्याला संस्थेच्या तदर्थ समितीने मान्यता दिली आहे। या नव्या धोरणानुसार देणगीच्या रकमेनुसार भक्तांना व्हीव्हीआयपी दर्शन, आरती पास, प्रसाद, साई साहित्य, सन्मान चिन्हे आणि वस्त्र अर्पणासारख्या विशेष सुविधा मिळणार आहेत। संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की या धोरणामुळे देणगीदारांना सन्मानजनक आणि सुलभ सेवा मिळणार आहेत। रावरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा आणखी एक घोटाळा समोर आलाय। 4 व्यक्तींना दिव्यांग नसताना जिल्हा रुग्णालयाने 2018, 2021 आणि 2022 मध्ये कर्णबधिरेची प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रमाणपत्राच्या आधारे संजय गांधी निराधार योजना आणि देवळाली नगर परिषदेच्या निधीचा लाभ या व्यक्तींनी घेतलाय। सावकाराच्या जाचाला कंटाळून शहरातील एका मेडिकल चालकाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी सचिन विजय पंडित यांनी फिर्याद दाखल केली आहे। रावरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड येथील माजी सैनिक बाळू यादव शेलार यांच्या वस्तीवरील कुटुंबे गेल्या 25 वर्षापासून पिण्याच्या पाण्यासह रस्ता, लाईट, घरकुल, शौचालय या योजनांपासून वंचित आहेत। याबाबत शेलार कुटुंबियांनी मंगळवारी रावरी पंचायत समिती समोर उपोषण केलाय। गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी शेलार कुटुंबियांची उपोषण स्थळी भेट घेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 8 दिवसात मार्गी लावण्यात येईल व इतर मूलभूत सुविधा लवकरच दिल्या जातील असं आश्वासन दिल्याने कुटुंबियांनी उपोषण मागे घेतलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा। सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे शेतीच्या बांधावरून पटारे भाऊबंदांमध्ये लाकडी दांडक्याने मारहाणीची घटना घडली। भिकचंद ज्ञानदेव पटारे यांनी तालुका पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे। वेणुनाथ पटारे, संदीप पटारे यांनी शेतात येण्यास मज्जाव केला, लाकडी दांडक्याने मारहाण केली। आरोपी वेणुनाथ पटारे, संदीप पटारे, अमोल पटारे यांच्या विरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मतदारसंघातील बेरोजगार तरुणाईला मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोपरगाव शहरात MIDC व्हावी यासाठी आमदार आशुतोष काळे पाठपुरावा सुरूच आहे। याबाबत कोपरगाव शहरातील जागेच्या पाहणीसाठी MIDCच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रोजी पाहणी केली। कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाला आकार देणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील जनतेला दिलेल्या विकास कामांच्या वचनाबरोबरच बेरोजगारीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी मतदारसंघात MIDC उभारणार असल्याचं सांगितलं होतं। दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून त्यांचा अविरतपणे पाठपुरावा सुरू आहे। काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली
देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली। त्यानंतर सभासद व जनतेच्या आग्रहास्तव कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांची एकमताने निवड झाली। भरधाव वेगातील मोटारसायकल रस्त्यामधील दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार कुणाल चंद्रशेखर भावसार यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी अहिल्यानगर पुणे रोडवरील चास शिवारात घडली। या प्रकरणी ॲडव्होकेट राम गणपत शेलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।